काही अशी मागणी केली का इतक्या महिन्यामध्ये हे अहवाल असेल किंवा मग हा तपास पूर्ण व्हावा, कारण महिने जातात मात्र तपास पूर्ण होत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हा जो अहवाल ज्याचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी करत आहात, हा अहवाल केंद्र सरकारकडनं येणारा अहवाल आहे. कारण DGCA केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एक एजन्सी आहे आणि त्यांची जी इन्व्हेस्टिगेटेड एजन्सी AIBB, तर त्यांच्याकडनं अहवाल खरं तर आज यायला पाहिजे, पण तो उद्यापर्यंत येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू. त्याबद्दल मी फक्त त्यांना सांगितलेलं आहे. पण तो विषय केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकारकडनंच कुठंतरी प्रेशर तिथं दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता काही दिवसांपूर्वी जे या देशाचे जे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली मोहोळ साहेब, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महिना होण्यापूर्वीच तो अहवाल तिथं येईल. अपेक्षा आहे उद्यापर्यंत तो अहवाल येईल. फक्त अहवाल देत असताना कुठे थातूरमातूर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या अहवालाकडे लक्ष आहे. डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातच सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स तिथं घेणार आहे याच गोष्टींबद्दल, पण अजून डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे कृपा करून मी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना व तसंच राज्य एव्हिएशन मिनिस्टर मुरली मोहोळ यांना सांगतो, काय झालं तर थातूरमातूर अहवाल न आणता डिटेलमध्ये प्रायमरी अहवाल हा उद्यापर्यंत तिथं यावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे.